जर तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। तामसवाडी येथील नागरी शिक्षण मंडळाच्या माध्यमिक विद्यालयातील हिंदी व मराठी विषय शिक्षक मनोहर यादव भामरे यांच्या 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाले। त्यानिमित्ताने संस्थेचे चेअरमन आमदार डॉक्टर सतीश पाटील, संस्थेचे संचालक कार्यक्रमाचे अध्यक्ष हिरामन पवार, माजी शिक्षण मंत्री हनुमंतराव पवार, मुख्याध्यापक एस.व्ही. चौधरी, माजी मुख्याध्यापक पी.पी. पवार, अरुण पवार, डी.यू. महाजन, बी.जेड. पाटील, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पवार, प्रमोद पवार, एम.टी. पवार, राजेंद्र पवार, सेवानिवृत्त पोलीस भोई नरेंद्र सरदार, शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच नातेवाईक यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। आलेल्या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले व शेवटी भामरे यांनी आपल्या संस्थेला दिलेल्या सेवेत 35 वर्ष आनंदाने कसे संपवले हे सांगताना त्यांचे मन भरून आले। दरम्यान यावेळी भामरे यांनी भावगीत गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले। यावेळी डी.बी. पाटील, राजदर पवार, मनोहर लिंगायत, रोहिदास लिंगायत, रंगराव पवार, चंदन साळुंके, दिलीप पाटील आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.एस. बोरसे यांनी केले। कॅमेरामॅन किशोर पाटील सह संजय पाटील, SK-TV, तामसवाडी। निवृत्त झाले आणि आज संस्थेच्या वतीनं त्याचा निरोप समारंभ पण आहे। पण 10चा टाइम दिला, 11 वाजले तरी पण काही याची तयारी नसल्यामुळे आज मी संस्थेचा अध्यक्ष म्हणून त्यांचं मनापासून स्वागत करतो। यांची किती वर्ष सेवा? 35 वर्ष सेवा झाली। मला वाटतं सुरुवातीच्या काळात थोडेसे चुकले होते, पण वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो हे त्यांनी त्यांच्या कामातून दाखवलं आणि हेच मला आहे, गौरवास्पद आहे की त्यांना मागच्या अनेक तक्रारी होत्या। त्यावेळेला मी त्यांना संधी दिली की त्यांना म्हटलं की आता आपण सुधारला नाही तर आपल्याला कारवाई करावं लागेल आणि त्यांनी मला शब्द दिला की नाही अण्णा, याच्यानंतर माझं जे काही व्यसन आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, त्यामुळे मला सगळ्या शिक्षकांना या निमित्तानं सांगायचं आहे की ज्या पद्धतीने भामरे सर वागले ते आपल्यालाही एक कोणाला तरी निवृत्त व्हायचं आहे, दिवस तो आपला पण येणार। सतीश अण्णा काही अमरपाटा घेऊन आला नाही, तो पण जाणार आहे। जेव्हा लोक बाजूला करतील तेव्हा मी जाईल, असं काही जात नाही। त्यामुळे आपलं काम हे जीवनातलं रहस्य असतं, ते काम आपण केलं पाहिजे। SK चॅनलच्या वतीनं आपण सगळ्यांना शुभेच्छा देऊया। नवीन वर्ष लागलेलं आहे। आता नवीन वर्ष लागत असताना मात्र निवृत्त झालो, आता माझं शाळेशी घेणं नाही, मी कसंही वागेल असं वागायचं नाही। त्यामुळे भामरे सरांचं दर्शन आपल्या गावाचं आम्ही त्यांना म्हणायचो, पण ताते आमचे काका आणि त्यांची जे जावई मस्करीत आम्ही थट्टा करायचो। भामरे सर अनेक वक्त्यांनी त्यांच्या विचार मांडताना एक चांगलं हाडाचा शिक्षक होते आहेत, चांगलं काम त्यांनी या संस्थेमध्ये विश्रांती न घेता पूर्ण केलं। अष्टपैलू असं हे व्यक्तिमत्व आहे, थोडेफार दोष असतात। सर्वजण म्हणतायत सेवापूर्ती समारंभ। श्री मनोहर यादव भामरे, M.Y. भामरे यांचा सेवापूर्ती संबंध हा कार्यक्रम। पण माफ करा, मी या शाळेचा प्राचार्य आहे, या शाळेचा मुख्याध्यापक आहे। मी सेवापूर्ती समारंभ असं फळ्यावर लिहून घेतलेलं आहे, पण मी सेवापूर्ती असं म्हणत नाही। कारण मी अगोदरपासून भामरे सरांना सांगतोय की सर तुमचा सेवापूर्ती नाही, आणि माझं मात्र काल मला हे वाटलं तर आपण आताच बोलले की निरोप हा शेवटीच द्यायचा असतो। भामरे सरांसारख्या कामसू माणसाची मला गरज आहे, मार्गदर्शनाची गरज आहे। असा जो हा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या पाठीवर नेहमी शाबासकीची थाप देणारे, आम्हाला मार्गदर्शन करणारे आमच्या संस्थेचे ज्येष्ठ संचालक आबासाहेब हिरामन राजाराम पवार, ज्यांचा आपल्या सर्वांना रास्त अभिमान आहे आणि ज्यांच्या नावाने आपण सर्वजण शिक्षक म्हणून खंबीर उभे राहतो, असे आप्पासाहेब हनुमंतरावजी पवार, ज्यांनी या शाळेला, या संस्थेला त्या मांगल्याची जाणीव हा जगातला सर्वश्रेष्ठ धर्म आहे, या श्रद्धेने आपण
या शाळेत काम केलेलं आहे असं मी मानतो. आपण नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालात हे आम्हाला तुम्हाला कधी कळलंच नाही. आजच्या गतिमान युगात या ठिकाणच्या चिमण्या पाखरांबरोबर दिवस कसे भुरकन उडून गेले आणि हे दिवस जातात हे सर्व शिक्षकांना अनुभवाला येतं. जे शिकवतात मुलांमध्ये जमतात त्यांच्या अनुभवाला येतं. ते तुम्ही अनुभवलं, ते तुम्ही बघितलं, हे ते कालावधीत सत्य आहे. सर, भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ या शाळेसंवर, जरा उसावू या वळणावर. आपली पुढील जीवन यात्रा आपल्या जीवनात नवचैतन्याचा बहार घेऊन येऊ. आपल्या संघनी सगळे आपण जगाचा अनुभव घ्या, जगाचा प्रवास करा अशी मी आपल्याला प्रार्थना करतो. आपले जीवन निरामय सुख समृद्धीचं राहो याची संधी देतो. पण वाईटातून चांगलं होणं हे मन भाग्याचं काम असतं. आणि भांबरे सर आणि वायबी तात्या ही माझी फॅमिली आहे. माझ्या जीवनामध्ये वायबी तात्या असे घडले की त्यांचे क्षणोक्षणी मला या ठिकाणी आठवण येते. आणि आज जे काही आहे ते वायबी तात्यांमुळे आज भांबरे सर या पदावर आहे. कारण त्यावेळेस कैलासवासी आदरणीय आप्पांनी असं पाहिलं नाही हा कोणत्या जातीचा आहे, हा कोणत्या गावाचा आहे. फक्त एवढंच पाहिलं की वायबी तात्यांनी सांगितलं एक चांगला माणूस, एक धुरंधर माणूस. आणि म्हणून त्या ठिकाणी भांबरे सरांची त्यांनी नियुक्ती केली. नियुक्ती करत असताना जीवनामध्ये अनेक चढउतार येतात. पण मी म्हणे रामाला सुद्धा चुकलं नाही, रावणाला सुद्धा चुकलं नाही. टीका करण्यापेक्षा, टिप्पणी करण्यापेक्षा जीवनात परिवर्तन करणं हे फार महत्वाचं असतं. आणि म्हणून भांबरे सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं जीवन चांगल्या पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न केला. सर्व शाळेचे शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी आणि माझे बंधू आणि भगिनी, आज जो दिवस आहे दादासाहेब, तो खरं आज मला इतकं वाईट वाटत आहे. खरं जो चुकतो तो सुधारतो. माझे सर चुकले होते तरी इतके सुधारले होते असं कोणी आमचा एक चांगला खंबा गेला आमच्यातून. आम्हाला सुद्धा आज परीक्षेच्या वेळेस दादा आपल्याला यांची आठवण म्हणून सरांनी सांगितलंय की आम्ही कधी सर तुम्ही यावर्षी आम्हाला मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि सरांसाठी आम्ही जूनमध्ये आम्ही इंग्लिश स्कूल काढणार आहे. आणि सरांचा आम्ही तिथे विचार करू. अण्णासाहेबांना सुद्धा मी सांगितलेलं आहे. अण्णासाहेबांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. आणि त्यांना तर अण्णांनी दुसरा आशीर्वाद दिला मोठा ग्रामपंचायतीचा, तो परंतु आम्ही ते सुद्धा तुम्हाला दुसरा आशीर्वाद देतो. आणि तुम्ही गाव सोडू नये, तुम्ही भरभराटीचं काम करा. खरंच चांगला माणूस आहे. आणि जो थोडंफार हे करतो सर तो जे येतो खरं आमच्या सरांमध्ये जे पाणी होतं, जे होतं विद्यार्थ्यांमध्ये कोणाचं पैसा बुड दिला नाही. कोणासाठी त्यांनी प्रत्येक, आणि जर काम नसलं कर्मच नसलं तर ते डायरेक्ट परवा निघून जायचे. जाती फक्त 2 आहेत, स्त्री पुरुष. आमच्याकडे कुठलीच जाती नाही. म्हणून आमच्या सरांनी शुभेच्छा देतो. आणि ताई साहेबांनी जास्तीत जास्त लक्ष दिले. ताई साहेबांकडे झाले आणि सरांची काळजी घेतली म्हणून आज चांगला आलेला आहे ताई. म्हणून माझे सरांना विनंती आहे आणि सरांनी काहीतरी त्यांचा, कारण माझे खरे जे आहेत वायबी तात्या, त्यांच्यामुळे मी हे शाळा पाहिली, घर पाहिलं, गाव पाहिलं. नाहीतर मी आज कुठे राहिला असतो हे मला सुद्धा माहीत नाही. पण यांनी मला वायबी तात्या, परत सुखदेव खंडेराव हे संस्थेमध्ये सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. आणि माझे खरे जे आहेत अन्नदाता भास्कर आप्पांनी मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली. आणि आमचे जवळचेच आता आबा हे मला नेहमी आशीर्वादाचे हात त्यांच्या माझ्या पाठीवर नेहमी असते. आणि मला सर्व लोकांनी मला समजून घेतलं. मी संकटात असेल, संकटात असताना सुद्धा त्या लोकांनी मला समजून घेतलं. मी त्यांच्याकडे गेलो असेल की असं नाही असं आहे माझं, जरा समजून घ्या.
बोलेल आणि 2 शब्द मी संपवेल. आता मी तुमच्यासमोर एक भावगीत सादर करणार आहे. तर माझं मनोगत सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे. माँ की ममता प्यार पिता का, भाई बहन का सारा नाता छोड़ के चल गया इसे तन से हंसा निकल के गया, इसे तन से हंसा निकल के गया. बार से जिसे हमें गले लगाए, प्यार से जिसे हमें गले लगाए, एक पल भी उसे रख नहीं सकते, एक पल भी उसे रख नहीं सकते. झटपट घर से बाहर निकाला, थोड़ा सा पानी उसके अंग पर डाला, डोली सजा ले गया इसे तन से हंसा निकल के गया, इसे तन से हंसा निकल के गया. भाई रोए भाई के प्यार में, बहन रोए सन और त्योहार में, घर की श्रिया देखो दिन दिन रोए, घर की श्रिया देखो दिन दिन रोए. माँ का दिल जल गया इसे तन से हंसा निकल के गया, इसे तन से हंसा निकल के गया. माया का है ये खेल सारा, मतलब का है झूठा पसारा. कहत कबीरा जाग जा रे गवाड़ा, कहत कबीरा जाग जा रे गवाड़ा. पल में पल डल गया इसे तन से हंसा निकल के गया, इसे तन से हंसा निकल के गया. माँ की ममता प्यार पिता का, भाई बहन का सारा नाता छोड़ के चल गया इसे तन से हंसा निकल. अतिशय आपल्या आवाजात त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आबासाहेब की